पुण्याकडे जाणारे जे उत्तरेकडून समजा एखादं सैन्य आलं तर त्याच्यापासून पुण्याचंही संरक्षण व्हावं या दृष्टीनं वाफगाव असेल, पुढे तिकडे तळेगाव दाभाडे आहे, इथून थोडंसं 20 किलोमीटरवर आपण गेलात तर मलठणला पवार आहेत, त्याच्या पुढे गेलात की तळेगाव ढमढेरे आहे, तिथे ढमढेरे सरदार आहेत. मागील 2 वर्षात आता आपण जिथं आहोत, तुम्ही माझ्या मागे हा जो नगारखाना पाहिला तर इथं साधारण 4 ते 5 फुटापर्यंत माती होती. मुघल गार्डन्स जशी आहेत तशी गार्डन्सची रचना या राजसदरेमध्ये आपल्याला पाहायला मिळते. हे जे म्युरल आहे तर हे श्रीकृष्ण आणि गोपिका अशी ती त्यांची नृत्य म्हणजे डान्सची जी रचना आहे त्याचं ते प्रतीक आहे. हा जो किल्ला आहे साधारण आता आपल्याला महाराष्ट्रातल्या लोकांना किंवा पुणे परिसरातल्या लोकांना शनिवारवाडा माहित असतो. तर शनिवारवाडा आणि वावगावचा किल्ला हा समकालीन आहे साधारणपणे हे आपण जर पाहिलं तर ह्या वाड्याची जी रचना आहे तर ती वाड्याची रचना किंवा हे किल्ल्याची तर दरवाजाच्या जवळ राणी महाल आहे, तिथंच महाराजा यशवंतराव होळकर यांचा जन्म सुद्धा झालेला होता. पण जर साधारणपणे पाहिलं तर छत्रपती शिवाजी महाराजांचे जे काही किल्ले आहेत तर ते किल्ले मोस्टली अवघड ठिकाणी आहेत, डोंगरदऱ्यात कड्याकपारीमध्ये आहेत. मात्र भुईकोट किल्ले फारसे आपल्याला पाहायला मिळत नाही. मग हा भुईकोट किल्ला काय? हा किल्ला दुर्लक्षित होता, तर ह्याच्याबद्दल जागरूकता निर्माण व्हावी, लोकांना किल्ला माहित झाला पाहिजे, प्रशासनाला माहित झाला पाहिजे म्हणून तो कार्यक्रम आणि लोकांच्या मध्ये स्वाभिमान जागृत व्हावा म्हणून तो कार्यक्रम आपण इथं दरवर्षी करतो. त्याच्या समोर कारंजे आहेत 2 सिक्युरिटीसाठी तो मोठा आणि एक छान वातावरण राहावं त्यासाठी एक तो छोटा कारंजा तिथं गादीच्या समोर दिलेला आहे. की जसं राजस्थानमध्ये त्यांच्या इतिहासाबद्दल गड किल्ल्यांच्या बद्दल जागरूकता आहे, पर्यटनाच्या दृष्टिकोनातून त्याच्याकडे पाहिलं जातं, तसं थोडंसं आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये अजूनही पाहिलं जात नाही. होळकरांच्या किती पिढ्यांनी इथं निवास? नमस्कार, मी दीपक पाठक आणि तुम्ही पाहत आहात आझाद मराठी. हिंदवी स्वराज्याची स्थापना छत्रपती शिवाजी महाराजांनी केली आणि त्यानंतर छत्रपती संभाजी महाराज असतील आणि त्यानंतर पुढे छत्रपती शाहूंच्या काळामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावरती मराठा साम्राज्याचा विस्तार झाला. या विस्ताराच्या कामी अनेक सरदारांचं योगदान लाभलं, ज्यापैकी प्रमुख होते होळकर घराणं. तर या होळकर घराण्याचं मूळ गाव जिथं आहे त्या ठिकाणी असणाऱ्या वाफगाव या ठिकाणी आलेलो आहोत आपण. आणि आता हा जो आपण किल्ला पाहतोय तर या किल्ल्याचं रिस्टोरेशनचं काम सध्या सुरू आहे आणि या किल्ल्याच्या रिस्टोरेशनचं काम कशा पद्धतीनं होणार आहे हे जे खरं तर हे मराठा साम्राज्याच्या इतिहासामधली एक अतिशय भव्यदिव्य अशी वास्तू आहे. काही कारणास्तव या वास्तूची पडझड झाली होती, अतिशय वाईट परिस्थिती होती. मात्र आता महाराष्ट्र शासनाच्या मदतीनं होळकर घराण्याचे जे वंशज आहेत श्रीमंत भूषणराजे सिंह होळकर त्यांच्या सहकार्यानं आता या सगळ्या वास्तूचं पुन्हा एकदा रिस्टोरेशन होतंय. स्वागत आहे महाराज तुमचं. मी जसं सांगितलं की मराठा इतिहासामध्ये अतिशय महत्त्वाची अशी ही वास्तू आहे. मराठ्यांच्या इतिहासामध्ये आणि होळकरांच्या इतिहासामध्ये या वास्तूचं स्थान काय? वाफगाव हे होळकरांचं मूळ गाव आहे आणि उत्तरेत होळकर गेल्यानंतर आपल्या मूळ गावची आठवण आणि आपल्या मूळ गावी एक वास्तू असावी आणि पुण्याकडे आल्यानंतर मुक्कामासाठी एक स्थान जिथं सैन्य थांबेल आणि मग विशेष काही लोकांना घेऊन पुण्याकडे जाता येईल त्यासाठी सुभेदार मल्हारराव होळकरांनी साधारण 1750-52 दरम्यान ही वास्तू बांधली आणि तेव्हापासून मग होळकरांचा वावर या वाफगावला राहिलेला आहे. इथं महाराजा यशवंतराव होळकर यांचा जन्म झाला. सुभेदार तुकोजीराव होळकर इथं अनेक वर्ष राहिलेले आहेत, अहिल्यादेवी इथं राहिलेले आहेत, होळकर कुटुंबातले अनेक विवाह इथं झालेले आहेत. त्यामुळं होळकरांच्या जे महापुरुष आहेत वेगवेगळे त्यांच्या वास्तव्याने ही भूमी पावन झालेली आहे. भौगोलिक आणि राजकीय दृष्ट्या या वास्तूचं काय महत्व? भौगोलिक दृष्ट्या जर आपण पाहिलं आणि सामरिक दृष्ट्या जर आपण पाहिलं तर ही जी वाफगावची जागा आहे तर हे पुण्याच्या उत्तरेला येतं. त्यामुळं पुणे जे त्या काळात मराठा साम्राज्याची राजधानी होतं त्याच्या संरक्षणासाठी अनेक सरदार घराणी अशी पुण्याच्या उत्तर दिशेला वेगवेगळ्या ठिकाणी ही वसवलेली आहेत. आणि वाफगाव वसवत असताना वाफगाव एका उंच ठिकाणी डोंगराच्या ठिकाणी आहे, त्या उंचवट्यावर वाफगाव वसवलेला आहे जेणेकरून हा उत्तरेकडचा जो रूट आहे त्याच्यावर कंट्रोल राहावा आणि पुण्याकडे जाणारे जे उत्तरेकडून समजा एखादं सैन्य आलं तर त्याच्यापासून पुण्याचंही संरक्षण व्हावं या दृष्टीनं वाफगाव असेल, पुढे तिकडे तळेगाव दाभाडे आहे,
इथून थोडस 20 किलोमीटरवर आपण गेलात तर मलठणला पवार आहेत. त्याच्या पुढे गेलात की तळेगाव ढमढेरे आहे, तिथे ढमढेरे सरदार आहेत. त्याच्या पुढे तुम्ही गेलात की सासवडला गेलात तर तिथे जाधवराव फॅमिली आहे. तर असे अनेक सरदार ह्या उत्तरेला वसवले, जेणेकरून तिथं आपल्याला जास्तीत जास्त संरक्षण पुण्याला मिळावं आणि सरदारांचं सैन्य तिथं थांबावं अशी व्यवस्था आहे. बरं, आता सध्या हे रिस्टोरेशनचं काम सुरू आहे. कधीपासून हे रिस्टोरेशनचं काम सुरू आहे आणि आता कसं सध्या काम कसं सुरू आहे? साधारण 2024 मध्ये ह्याचं काम सुरू झालं. आता 1-2 वर्ष याला होत येतील. पूर्वीची अवस्था खूपच भग्न अवस्थेत हा किल्ला होता, पण माननीय अजितदादांच्या प्रयत्नातून, आदरणीय पवार साहेबांच्या प्रयत्नातून ह्या किल्ल्याला फंड मिळाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी सुद्धा सहकार्य केलं आणि पुरातत्व खात्याच्या माध्यमातून या किल्ल्याचं संवर्धनाचं काम इथं चालू आहे. याच्यासाठी अनेक वर्षांपासून संबंध देशातील जे होळकर घराण्यावर प्रेम करणारी लोक आहेत या सगळ्यांचा आग्रह होता, प्रयत्न होता आणि त्या सगळ्यांच्या एकजुटीनं आमच्या प्रयत्नांमुळे आज या किल्ल्याचं संवर्धन होतंय. मागील 2 वर्षात आता आपण जिथं आहोत, तुम्ही माझ्या मागे हा जो नगारखाना पाहिला तर इथं साधारण 4 ते 5 फुटापर्यंत माती होती. म्हणजे आता जे आपण एक पायरी उतरून आलो हे इथं यायला आपल्याला सरळ आपण यायचो हे सगळं माती खाली होतं. तर ही माती काढली आर्किओलॉजिकल पद्धतीने, याचा सर्वे करून ही सगळी माती काढून आता हे जे आतमध्ये तुम्ही जे कारंजे वगैरे पाहताय, तो जो सिंहासनाचा चौथरा आपण पाहतो या राजसदरेमध्ये, हे सगळं माती खाली, याच्यावर जवळजवळ साधारण 3-3.5 फूट माती होती. बापरे. हा, तर ते सगळं क्लिअर करून मग आपल्याला हे मूळ जे अवशेष होते पूर्वीचे हे सापडलेले आहेत. कारंजाची व्यवस्था आहे, वर इथं पाण्याची टाकी आहे, सायफन पद्धतीने हे कारंजे चालतात. सिंहासनाच्या चौथऱ्यावर लाकडी स्ट्रक्चर पूर्वी होतं, त्याचे रिमेन्स तुम्हाला तिथं पाहायला मिळतील समोर. तेही जसं पूर्वी होतं त्याच पद्धतीचं ते पुन्हा आपल्याला करायचं आहे. आणि इथं खाली जर तुम्ही पाहिलं तर उत्तरेत मराठे गेल्यानंतर उत्तरेमध्ये जेव्हा त्यांनी मुघलांना जिंकलं तर तिथली जी आर्किटेक्चरची पद्धत होती ती काही प्रमाणात इथं लागू केलेली दिसते. मुघल गार्डन्स जशी आहेत तशी गार्डन्सची रचना या राजसदरेमध्ये आपल्याला पाहायला मिळते. अशा पद्धतीची ही व्यवस्था इथं आहे. हे जे इकडं म्युरल जे दिसतंय त्याच्याबद्दल काय सांगा? हे जे म्युरल आहे तर हे श्रीकृष्ण आणि गोपिका अशी ती त्यांची नृत्य म्हणजे डान्सची जी रचना आहे त्याचं ते प्रतीक आहे. ते पूर्वीचीच त्याच काळातली रचना आहे. ते आता भग्न झालेलं आहे. आपण जर पाहिलं तर काही पार्टचं रिस्टोरेशन आम्ही केलंय. आतलंही ते काम लवकर. वरती जे 5 मूर्ती हा, ते वेगवेगळे वाद्य वाजवताना ती अशी 5 लोक आहेत, तर त्यांची ती रचना आहे. त्याचंही काम होणार आहे, अजून ते प्रोसेस मध्ये आहे. बरं, साधारणपणे हे आपण जर पाहिलं तर ह्या वाड्याची जी रचना आहे तर ती वाड्याची रचना किंवा हे किल्ल्याची रचना कशी आहे एकंदरीत? तुम्ही जर पाहिलं तर हा जो किल्ला आहे, साधारण आता आपल्याला महाराष्ट्रातल्या लोकांना किंवा पुणे परिसरातल्या लोकांना शनिवारवाडा माहित असतो. तर शनिवारवाडा आणि वावगावचा किल्ला हा समकालीन आहे साधारणपणे. जशी शनिवारवाड्याची रचना आहे तशीच ही रचना आहे. साधारण 8 एकरामध्ये हा वाड्याचा किल्ल्याचा परिसर आहे. 7 बुरुज आहेत ह्याला. पुढं उत्तरेला उत्तर दरवाजा आहे जो मुख्य दरवाजा आहे. त्याच्यानंतर आतमध्ये ही राजसदर आहे. राजसदरेच्या मागे पश्चिम दिशेला एक दरवाजा आहे जो VIP एंट्री त्या काळात होती. राजघराण्याच्या वास्तव्यासाठी उत्तर दरवाजाच्या जवळ राणी महाल आहे. तिथंच महाराजा यशवंतराव होळकर यांचा जन्म सुद्धा झालेला होता. त्यानंतर उत्तरेकडं जो तट आहे त्याच्या एका बुरुजामध्ये विहीर आहे. ती सैन्याला पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी याच्यासाठी ती विहीर आहे. किल्ल्याच्या आतमध्ये एक बारव आहे, ज्याला स्टेप वेल आपण म्हणतो, तशा पद्धतीची ती बारव आहे. अनेक मंदिर आहेत. आतमध्ये विष्णू लक्ष्मी मंदिर आहे. राणी महालामध्ये विष्णू पंचायतन आहे, जिथं विष्णूची मूर्ती आपल्याला, विष्णू देवतेची मूर्ती आपल्याला पाहायला मिळते. किल्ल्याच्या बाहेर राजराजेश्वराचं मंदिर आहे, जे होळकरांच्या प्रत्येक राजधानीच्या ठिकाणी असतं. तर अशी विविध मंदिरं, आणि विशेष करून ह्या गावाला सुद्धा तटबंदी आहे. म्हणजे हा किल्ला तर आहेच, पण पूर्ण गावाला सुद्धा चारी बाजूने तटबंदी आहे. तटाच्या बाहेर वेळू नदी जी वाहते त्या वेळू नदीचा खंदकासारखा उपयोग केलेला आहे. म्हणजे सामरिक दृष्ट्या मिलिटरी फोर्ट्रेस ज्याला आपण म्हणतो तशा पद्धतीची याची रचना आहे. गावामध्ये 18 पगड जातीचे लोक त्या काळात होळकरांनी बसवलेले आहेत. अशा पद्धतीची सगळी रचना या गावची आहे. आपण जर साधारणपणे पाहिलं तर छत्रपती शिवाजी महाराजांचे जे काही किल्ले आहेत तर ते किल्ले मोस्टली अवघड ठिकाणी आहेत, डोंगरदऱ्यात, कड्याकपारीमध्ये आहेत. मात्र भुईकोट किल्ले फारसे आपल्याला पाहायला मिळत नाही. मग हा भुईकोट किल्ला काय?
छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेळचे जे किल्ले आहेत हम्म. त्यावेळची मराठ्यांची सामरिक परिस्थिती म्हणजे आपल्या समोरचा जो शत्रू होता तो स्ट्रॉंग होता हम्म. आणि आपली मॅन पॉवर कमी असल्यामुळं ह्याचा अर्थ आपल्याकडे काही ऊर्जा कमी होती असं नाही. हम्म. आपण प्रचंड स्वाभिमानी होतो हम्म. पण ती मॅन पॉवर व्यवस्थित युटिलाइज व्हावी हम्म. त्यामुळं जर डोंगरात किल्ले असले तर कमी माणसानिशी ते लढवता येतात. हम्म. होळकरांच्या काळात जे किल्ले बांधले गेले त्यावेळेला आपलं सामर्थ्य खूप वाढलेलं होतं. हम्म. आपण दिल्लीपर्यंत पोहोचलो होतो, दिल्ली जिंकली होती. हम्म. त्यामुळे आपल्याला त्या लेवलचे भुईकोट किल्ले बांधणं शक्य होतं कारण सिक्युरिटी हा काही मेजर कन्सर्न नव्हता. आता आता इथून सांगा रचना कशी आहे, कारण मागे आपण पाहतोय राणी हा. महाल आहे. हम्म. मागे दाखव. आता तिथं जर पाहिलं तर ती राणी महालाची वास्तू आहे. हम्म. त्याचंही संवर्धन होतंय. हम्म. समोर जर आपण पाहिलं तर आता पश्चिमेकडच्या तटाचं काम चालू आहे. तिथं तुम्हाला काम चालू असताना सुद्धा ते दिसेल. बरोबर. आणि मी मगाशी जसं सांगितलं की खाली हे जे कारंजे आहेत हम्म. आणि ते सायफन पद्धतीने चालतात. हम्म. तर त्या कारंजाला जे पाणी जातं सायफन पद्धतीने तर ते पाण्याच्यासाठी इथं वर राजसदरेच्या तटावर हे हौद बांधलेले आहेत. आणि त्या हौदांच्या 3 कारंज्यांचे 3 वेगवेगळे हौद आहेत. त्याच्यातून प्रत्येक कारंजाला ते पाण्याचा सप्लाय होतो सायफन पद्धतीने. समोर तुम्ही जर पाहिलं वरून तर ते सिंहासनाचा चौथरा येतो. त्याच्यामध्ये मध्ये कारंजा आहे. हो, राज्याभिषेक कुणाचा? यशवंतरावांचा. त्यांचा राज्याभिषेक महेश्वरला झाला. आपण इथं करण्याचं कारण म्हणजे त्यांचं जन्मस्थान आहे. ओके. आणि दुसरं हा किल्ला दुर्लक्षित होता. तर ह्याच्याबद्दल जागरूकता निर्माण व्हावी. लोकांना किल्ला माहीत झाला पाहिजे, प्रशासनाला माहीत झाला पाहिजे म्हणून तो कार्यक्रम आणि लोकांच्या मध्ये स्वाभिमान जागृत व्हावा म्हणून तो कार्यक्रम आपण इथं दरवर्षी करतो. आता इथं जर दरबार भरत होता तर दरबाराची व्यवस्था कशी असेल? आता तुम्ही जर रायगडावर गेलात तर शिवाजी महाराजांचा जी राजसदर आहे त्या राजसदरेचं जर तुम्ही पाहिलं तर जिथं राजे बसायचे त्याच्यावर फक्त छत होतं. समोर ग्राउंड मोकळं होतं. तर तशीच पद्धतीची रचना अगदी तुम्ही आग्र्याला दिल्लीला गेलात तर जिथं तो बादशाह बसतो तो पोर्शन कवर्ड आहे. त्याच्या पुढे मोठं अंगण आहे मोकळं. तशीच व्यवस्था इथं आहे. तो तुम्हाला पूर्ण लाकडी स्ट्रक्चर ह्याच्यावर होतं. त्याच्या समोर कारंजे आहेत 2 सिक्युरिटीसाठी तो मोठा आणि एक छान वातावरण राहावं त्यासाठी एक तो छोटा कारंजा तिथं गादीच्या समोर दिलेला आहे. आणि हे समोरचं जे अंगण आहे इथं त्यावेळची जी पब्लिक, कारण हा आम दरबार होता, तर ती पब्लिक जी असेल ती समोर इथं त्या काळात बसायची किंवा उभी राहायची. अशी ही रचना आहे. तुम्ही स्वतः आर्किटेक्ट आहात. हो. आता हे ज्यावेळेस रिस्टोरेशन होत आहे त्यावेळेस तुम्हाला कसा उपयोग होतो तुमच्या विद्येचा? नाही, निश्चितपणे हे जे काम आहे हे करत असताना मी आर्किटेक्ट असल्यामुळे एक निश्चितपणे अपरेज राहतो. आणि आर्किओलॉजीच्या टीम बरोबर अगदी वहाने सर असतील किंवा देशमुख मॅडम असतील यांच्या बरोबर मला त्यातला अभ्यास असल्यामुळे चांगल्या पद्धतीनं काम करता येतं. तेही लोक अत्यंत उत्साहानं आणि प्रामाणिकपणे हे काम करतायत. त्यामुळं एक पूर्वजांची चांगली वास्तू उभी राहते आणि त्याच्यात आपला थोडाफार हातभार लागतोय याच्याबद्दल निश्चित आनंद आहे. साधारणपणे हे कधीपर्यंत अपेक्षित आहे आणि याच्यासाठी खर्च किती आहे? आतापर्यंत आम्ही साधारण एक 15 कोटी रुपये ह्याच्यावर खर्च केलेले आहेत. साधारण ह्याचं एस्टिमेटेड कॉस्ट 25 करोडच्या वर जाईल. टप्प्याटप्प्याने काम होतंय. अजून 2-3 वर्षाचं काम आहे. पण मला असं आपल्या माध्यमातून म्हणायचं आहे की जसं राजस्थानमध्ये त्यांच्या इतिहासाबद्दल गड किल्ल्यांच्या बद्दल जागरूकता आहे, पर्यटनाच्या दृष्टिकोनातून त्याच्याकडे पाहिलं जातं, तसं थोडंसं आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये अजूनही पाहिलं जात नाही. आमचा प्रयत्न हाच आहे की हा किल्ला जर संवर्धित झाला तर या परिसरात पर्यटन वाढेल, रोजगार येईल, त्या निमित्ताने परिसरातल्या गावाच्या लोकांचा विकास होईल, लोकांना नवीन संधी इथं उपलब्ध होतील. तर ह्या दृष्टीनं आमचा प्रयत्न आहे. शासन जर असंच पॉझिटिव्ह राहिलं तर येणाऱ्या काळामध्ये निश्चित ही वास्तू पूर्णही होईल, अनेक लोक इथे येतील. इथं एक शाळा पण आहे, मग शाळेचं काय होणार आता इथलं? नाही, शाळेचा जो विषय आहे ते रयतची शाळा इथं आहे. होळकर घराण्याने रयतला परिसरातल्या मुलांना शिक्षण मिळावं म्हणून त्या काळात ती जागा दिलेली होती. आता किल्लाही महत्वाचा आहे, किल्ल्याचं संवर्धन होतंय, पण त्याचबरोबर परिसरातल्या मुलांचं, गावातल्या मुलांचं नुकसान आम्हाला करायचं नाहीये. त्यामुळे आपण वाफगाव मध्येच ही शाळा परत एका दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरित करतोय. आणि आता ज्या सुविधा आहेत त्याच्यापेक्षा अत्यंत अद्यावत चांगल्या फॅसिलिटीज, चांगल्या क्लासरूम्स, लॅब्स त्या शाळेत आपण येणाऱ्या काळामध्ये करणार आहोत. आणि ती शाळा बाहेर स्थलांतरित होईल आणि मग किल्ल्याचं संवर्धन होऊन एक चांगलं पर्यटक स्थळ इथं उभं राहील. आणि गावकऱ्यांच्या सोबतीमुळंच, त्यांच्या सगळ्यांच्या प्रयत्नामुळंच हे आज इथंपर्यंत आलेलं आहे.
आणि गावचा प्रचंड ह्याच्यामध्ये सहकार्य आहे. गावकरी सगळे याच्यात सहभागी आहेत. निश्चित चांगलं काम उभं राहील अशी अपेक्षा आहे. पण सर ह्याच्या मागे संकल्पना असणं खूप महत्वाचे आहे. व्हिज्युअलायझेशन खूप या सगळ्यामध्ये हो. महत्वाचं आहे. आता तुम्ही थोड्या वेळापूर्वी बोलताना आम्हाला सांगितलं की तुम्ही जसं डिझाईन केलं होतं हो. अगदी तसंच खाली तुम्हाला जमिनीच्या खाली तसंच डिझाईन सापडलं. हे कसं झालंय? तो आता योगायोग म्हणा किंवा पूर्वजांची पुण्याई म्हणा किंवा मग ते पूर्वजांनी काहीतरी त्याला आपण एक इन्साइट म्हणतो. आता मला अंधश्रद्धेवर विश्वास नाही, पण तसं काहीतरी ते इंट्युशन झालं असावं. ज्या वेळेला आम्ही ह्याचे ड्रॉइंग्स बनवायला प्रायमरी सुरू केले त्यावेळेला ह्याच्यावर सगळी माती होती, हे काही दिसत नव्हतं. पण आम्ही अंदाजे एक रेफरन्स घेऊन जे वर नजरेला दिसतं आपल्याला त्याच्या रेफरन्सने आम्ही ते ड्रॉइंग्स बनवले. पण जेव्हा हे एक्सकवेशन झालं, उखरलं गेलं सगळं, त्यावेळेला मी सुद्धा सरप्राईज झालो की जे आम्ही बनवलं होतं हुबेहूब तसंच स्ट्रक्चर आम्हाला खाली सापडलंय. होळकरांच्या किती पिढ्यांनी इथं निवास? तसं बघायला गेलं तर सुरुवातीच्या 3-4 पिढ्या तर इथं निश्चित राहिलेल्या आहेत. नंतरच्या ज्या पिढ्या आहेत त्या येऊन जाऊन राहिल्या, म्हणजे इंदोरहून दक्षिणेकडे प्रवास करताना त्यांचं इथं वास्तव्य झालेलं आहे. रिस्टोरेशन मध्ये नेमकं अजून काय काय रिस्टोर केलं जाणार आहे? जसं आता तुम्ही आता पहिलं आहे बरोबर, आता इथं मंदिर पण थोडंसं जुनं झालेलं आहे, परंतु त्याचं स्ट्रक्चर खूप मजबूत आहे. पहिल्या फेज मध्ये आता आम्ही ही राजसदर करतोय. ही राजसदर आणि साईडचा जो तट आहे पूर्ण भुईकोट किल्ल्याचा, तो तट, त्याच्यावरची संरक्षक भिंत, हे सगळं आता आपण फर्स्ट फेज मध्ये करतोय. दुसऱ्या फेज मध्ये आपण राणी महाल करणार आहोत. राणी महाल आणि मग बुर्जातल्या ज्या विहिरी आहेत, आतल्या वाटा आहेत, त्या सगळ्या आपण क्लिअर करणार आहोत. आणि तिसऱ्या फेज मध्ये बाहेरचं जे राजराजेश्वराचं मंदिर आहे, अनेक बाकीची मंदिर आहेत, त्यांचंही संवर्धन होणार आहे. राज्याभिषेक सुरू केलाय, त्याच्या मागे काय तुमची भूमिका आहे? राज्याभिषेक सुरू करण्यामागचा आमचा एकमेव हेतू होता. तो कुठलाही पॉलिटिकल इव्हेंट नाही, तो कुठल्या जातीचा कार्यक्रम नाही, तो कुठल्या पक्षाचा कार्यक्रम नाही. महाराजा यशवंतराव होळकर हे असं व्यक्तिमत्व आहे की छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर महाराष्ट्राच्या मातीतून स्वतःला राज्याभिषेक करून सार्वभौम राजा घोषित करणारा राजा म्हणजे महाराजा यशवंतराव होळकर. होळकरांचं एवढं मोठं सगळं प्रस्थ असताना अहिल्यादेवींच्या काळामध्ये यशवंतरावांना पुन्हा शून्यातून सुरुवात करावी लागली आणि ते राज्य उभं करावं लागलं, स्वतःला राजा बनवून घ्यावं लागलं. तर ते यशवंतराव होळकर हे आजच्या तरुणांसाठी एक प्रेरणा आहेत की आपली परिस्थिती किती जरी बिकट असली, आपल्याला किती जरी अडीअडचणी असल्या, तरी सुद्धा आपण शून्यातून पुन्हा विश्व निर्माण करू शकतो, आपण राजा होऊ शकतो. आता आजच्या काळामध्ये राजा होणं म्हणजे अधिकारी होणं, डॉक्टर होणं, वेगवेगळं जे काय असेल ते. तर ते इन्स्पिरेशन मिळावं तरुणांना म्हणून तो कार्यक्रम आम्ही दरवर्षी तिथं करतो. गव्हर्नमेंट कडनं कसं सहकार्य मिळतंय सध्या? नाही, तो जो कार्यक्रम आहे तो कार्यक्रम पूर्णपणे हा मी माझ्या वैयक्तिक खर्चातून, आमच्या घराण्याच्या खर्चातून आम्ही करतो. त्याच्यात 1 रुपयाची ही मदत ना शासकीय असते ना कुणाकडून घेतली जाते आणि त्याची अपेक्षा सुद्धा नाहीये. येणाऱ्या काळामध्ये किल्ल्यासाठी आणि परिसराच्या विकासासाठी जे लागेल ते निश्चितपणे शासनाकडे आम्ही मागू हक्काने आणि ते आम्ही करू. ते जे आता रिस्टोरेशन साठी जो निधी लागतोय तो देते गव्हर्नमेंट? ते शासन देते 100%. बरं, कधीपर्यंत होईल हे सांगा? आता या कामाला वेळ लागतो. रिस्टोरेशनचं काम जे आहे त्याचा अभ्यास करून व्यवस्थित ते करावं लागतं. त्यामुळे आमची अशी अपेक्षा आहे की येणाऱ्या 2 वर्षात हा किल्ला पूर्णपणे आपल्याला कंप्लीट झालेला पाहायला मिळेल. फक्त किल्लाच की मग किल्ला एक टप्पा पूर्ण सध्या झालेला? किल्ल्याचा टप्पा हा प्राथमिक आहे. एकदा पहिले किल्ल्याचं काम झालं, दरबार वगैरे सगळं 2 हो वर्षामध्ये सगळं होईल? किल्ला म्हणजे हा पूर्ण तटाच्या आतला जो परिसर आहे तो सगळा येत्या 2 वर्षात कंप्लीट होईल. राजसदर तर ह्याच आता एक 3-4 महिन्यात, 6 महिन्यात मॅक्सिमम पुढच्या राज्याभिषेकापर्यंत होऊन जाईल. ओके. आणि मग त्याच्यानंतर आमचा प्रयत्न आहे की लाईट साऊंड शो असेल, बाकी गावातले काही डेव्हलपमेंट्स आहेत, गावातले रस्ते असतील, रस्त्यापासून सगळं, गावातले स्ट्रीट लाईट्स असतील, पाण्याचे Drainage विषय वगैरे असतील, सगळं. ते या किल्ल्याच्या माध्यमातून गावकऱ्यांना लागणाऱ्या सगळ्या सुविधा, शाळा चांगली उभी करायची आहे, या सगळ्या गोष्टी आपण करायचा प्रयत्न करणार आहोत. ओके, धन्यवाद, तुम्ही खूप वेळ दिला. थँक्यू. तर हे होते भूषणसिंह राजे होळकर. त्यांनी एकंदरीतच आता हा जो किल्ला आहे याचं नेमकं कशा पद्धतीने पुढचे स्ट्रक्चर असणार आहे, भवितव्य काय असणार आहे आणि त्यांचे या माध्यमातून अपेक्षा काय आहेत ते देखील त्यांनी सांगितलं. तर तसं आपण इथंच थांबूया.